सर्व शिक्षक, केंद्र प्रमुख आणि जवळपास 10,000च्या वर जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी, आपल्या अंगी असलेलं क्रीडा कौशल्य आणि दैनंदिन कामामध्ये आपण ताणतणावामध्ये जो काम करतो आणि त्यातून विरंगुळा मिळावा आणि थोडं कौशल्य दाखवण्याची संधी आपल्याला मिळावी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विभागस्तरीय स्पर्धांचं आयोजन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलं जातं। आणि म्हणून सगळेजण अनेक दिवस प्रॅक्टिस करतात, वेगळ्या वेगळ्या खेळाचं प्रदर्शन करतात, चांगलं प्रदर्शन करतात आणि या माध्यमातून आपल्या तालुक्याचं नाव करण्याचा प्रयत्न आपण सर्वच जण करतात। खरं तर स्पोर्ट हे माणसाचं आयुष्य आहे। जे लोक स्पोर्टमध्ये असतात आयुष्यामध्ये त्यांना फार कमी आजार त्या ठिकाणी लागतात, नाहीतर आता आपण पाहतो की 10-5 वर्षाच्या मुलाला सुद्धा शुगरसारखे आजार धरतात। खेळाचं मातीचं नातं त्याचं तुटलेलं आहे आणि म्हणून मातीची नाळ कायम राहावी म्हणून त्याकरता ह्या खेळांचं आयोजन हे आवश्यक आहे। आज उभे आहोत या मैदानामध्ये सुद्धा आता जवळपास 17 कोटी रुपयाचा सिंथेटिक ट्रॅकचं काम आपण महिन्याभरात या ठिकाणी चालू करत आहोत। ऑलिम्पिक दर्जाचा हा ट्रॅक या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या बॅक साईडला जेवढी आपण खुली जागा आणि नेहरू युवा केंद्राची आपण जागा बघतोय तिथे सुद्धा ऑल प्लेचं मल्टी इंडोर स्टेडियम, सगळ्या गेमचं इंडोर स्टेडियमचं करायचा प्रयत्न त्या ठिकाणी या ठिकाणी चालू आहे। आणि शहरामध्ये आणखी आता एक आपण कलेक्टर साहेबांच्या बंगल्यासमोर एक तिकडे संगम तलावामध्ये आपण एक नवीन ट्रॅक त्या ठिकाणी करत आहोत। ऑलिम्पिक दर्जाचा विथ डॅशचा स्विमिंग टँकचं काम सुद्धा 2 महिन्यामध्ये संपेल जेणेकरून आपल्या शहराकरता निर्माण होईल। अनेक जिम, अनेक व्यायामशाळा या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बांधण्याचा संकल्प आपण एवढा करता घेतला की मुलं खेळली पाहिजे। आणि खरंच आम्हाला अभिमान सांगायचं वाटतं की आमच्या आखाड्याच्या माध्यमातून 5-5.5 हजार मुलं हे देशाच्या वेगळ्या वेगळ्या फोर्समध्ये त्या ठिकाणी गेलेत आणि त्यांना नोकऱ्यासुद्धा त्या ठिकाणी मिळाल्या। आणि आज आपण ज्या मैदानामध्ये उभा आहोत या ठिकाणी मी काही काळी म्हणजे जवळपास 80च्या दशकामध्ये मी इथं शेती करायची ही जमीन माझी होती आणि त्यावेळेला केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक साहेब हे युवा आणि युवक कल्याण क्रीडा मंत्री होते आणि त्यांनी जाहीर केली की प्रत्येक जिल्ह्याला क्रीडा संकुल द्यायचं, पण जागाच मिळत नव्हती। आणि मग हे कुठेतरी हनुमतखेडच्या साईडला न्यायचं होतं पण तिकडे जरा वन्य प्राणी वगैरे सगळं सुरक्षित वातावरण नव्हतं। आणि मग त्या काळचे एक सतबीर सिंग नावाचे जिल्हाधिकारी होते ते आणि वासनिक साहेब आमच्या पलीकडच्या शेताकडे त्या ठिकाणी आले आणि मी तिथून त्यांना ही साईड दाखवली। ते म्हणे हिंदीमध्ये बोलले की लोक जगह देंगे क्या, मला आधी तो मेरीच है, बाकी लोगों को मैं कन्विन्स करूंगा। नाम मात्र 35,000 रुपयामध्ये आम्ही जमीन क्रीडा संकुला दिली एवढ्याच करता की येणाऱ्या काळामध्ये लोक इथं खेळली पाहिजे, खेळाडू तयार झाले पाहिजे। याच्यामध्ये आपला लॉस होतो का किती होतो याची पर्वा आपण केली नाही, पण खूप खेळाडू या मैदानात तयार होत चाललेले आणि म्हणून आता जिल्हा परिषदच्या या स्पर्धांमध्ये सुद्धा जेवढे कोणी जिंकणार आहेत मी त्याला शुभेच्छा देईन। आणि प्रास्ताविकामध्ये सांगितलं गेलं की पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेऊ नका, पण माझी पंचांना विनंती की फास्टॅटी करू नका। पंचांच्या निर्णयाचे फटके आम्हाला खूप टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळाले, म्हणजे ज्या पंचांकडे तिसरा अंपायर असतो ते चुकतात, तर शेवटी तुम्ही तर बघा आता इथं काही तिसरा पंच अंपायर नाहीये म्हणून पंचांनी फक्त, कारण शेवटी सगळे महिन्याभरापासून प्रॅक्टिस करून राहिले, तयारी करून राहिले, आपला एक चुकीचा निर्णय त्यांचा पुन्हा खेळ खलास करून टाकतो, तर तेवढी काळजी आपण घ्यावी। सगळ्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा किती ताकदीच्या आणि अधिकारी असणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतं याची प्रचिती आपल्याला आली असेल। क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला एक उत्तम खेळाडू आणि तेवढेच जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने सातत्यानं काम करणारे आदरणीय संजू भाऊ उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला आहेत, जे स्वतः उत्तम खेळाडू आहेत आणि सांस्कृतिक महोत्सवामध्ये एक सुंदर आणि तेवढं चांगलं कलाकाराचं अंग असलेले उत्तम ढोलकी वादक आणि आपल्या सर्वांचे ढोलकी, पखवाज, तबला अशा विविध वाद्यांचं वादन करणारे आपले मार्गदर्शक आदरणीय गुलाब खरात साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। दोघांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करून आपण साहेबांना विनंती करूया त्यांनी अध्यक्ष